श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे श्रावणी सोमवार। माझ्या घरी शिवलिंगाची स्थापना, अभिषेक आणि शिवामूठ अर्पण करणार आहे। तर सर्वप्रथम मी तांबण्यामध्ये शिवलिंग ठेवले, मग त्याच्यावर जल अभिषेक केला, दूध अभिषेक केला। दूध, साखर, दही, मध असे पंचामृतने अभिषेक केला। आणि कधीही शिवलिंग ठेवताना त्याचं वाहतं पाणी हे उत्तर दिशेला वाहिलं पाहिजे, असे शिवलिंग ठेवायचे असतात। मग पांढरं फूल अर्पण केले। पुन्हा मी जल अभिषेक केला। जल अभिषेक हे तामण भरेपर्यंत केला। तामण भरल्यानंतर शिवलिंग त्यातून काढून ते स्वच्छ वस्त्राने पुसून घेतले। मग एका पाटावर लाल वस्त्र अंथरले, त्याच्यावर निरंजन ठेवले, एक तांदूळ मूठ वाहिले आणि त्याच्यावर शिवलिंगाची स्थापना केली। मग अष्टगंध लावला, मग पांढरे फुलाचा हार घातला, धोत्र्याचं फूल वाहिले आणि बेलपत्र वाहिले। बेलपत्र वाहताना हे 3, 5, 7, 21, 51 वेळा व्हायचे असतात। मग एका मुठामध्ये अख्खे तांदूळ घेतले, 3 वेळा पाणी घेतले, शिवामूठ भिजवून मग पिंडावर ते 3 वेळा वाहिले, पांढरं फूल अर्पण केलं। आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मी खडीसाखरचा नैवेद्य दाखवला। मग धूप अगरबत्ती लावून अशाप्रमाणे शिवामूठ अभिषेक केला। लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली।